या कितीला बाबले? 40 रुपये. आयला बायानं बरं स्वस्त माल भेटतं. 40 वाले. 40 वाले का? आम्हाला का 40 वाले कपडे भेटायचं. तुमचा बरं आहे, 100 रुपये काम पेटवल काय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. पप्पाने आणले ना आईला. पप्पाने आणले ना. पप्पाने आणली साडी, मला आवडली. मुलाने माझ्या पहिली बार साडी आणली, मला खूप आनंद झाला. मला खूप आवडली साडी. त्याने कशी पण आणली असती तरी मला आवडली असती. बघा आमची मम्मी कशी समजून घेते पहिल्यापासून. हॅलो गाईज, मयूर अँड बबली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मला खूप स्पेशल डे आहे, कारण की आज आहे आईचा बड्डे आणि त्यासाठीच आम्ही आईंना गिफ्ट घ्यायसाठी जातो. तर आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही जातो काहीतरी गिफ्ट घ्यायसाठी. गिफ्ट घेता पहिले मला दाखवतो. चला तर गाड्या जातात बाजू. चला तर मग कंटिन्यू राहा, मला दाखवतो. चला 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 तर आपण आलोत आता सुरत टेक्स्टाईलमध्ये. आईला साडी घेऊया. तुम्हाला थंबनेलवरून समजेलच काय आपण काय करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत. कालच येणार होतो आम्ही गिफ्ट घ्यायला, पण मग परत कालचा ब्लॉग आज टाकला असता तर मम्मीला समजलं असतं हां, काय गिफ्ट आहे म्हणून. चला मी काल ब्लॉग केलंच नाही. पहिले बघू आपण. बघू आधी आपण साड्या. गाईज बघा सोनाची पसंत आहे आता. आईची पसंत मला माहित नाही. म्हणून बबलीला बोललो तुझी चॉईस फर्स्ट आहे मम्मीला साडी देताना. आधी आपण बघून घेऊ. नंतर एकदा चॉईस करायची का? बघू का? या कितीला बाबले? 40 रुपये. आयला बायानं बरं स्वस्त माल भेटतं. 40 वाले. 40 वाले का? आम्हाला का 40 वाले कपडे भेटायचं. तुमचा बरं आहे, 100 रुपये काम पेटवल काय? मग बाबू तो तिकडे झोपले बघा कसा. त्याचा मोबाईल घेऊन मोबाईल फेकला, तिथे जाऊन झोपला. हा उठ, झोपायला आले का तू? गाईज आम्ही आमचा गिफ्ट घेतलेला आहे, पॅक केलेला आहे. तो तुम्हाला मोहिली गेल्यानंतरच आम्ही दाखवू. आता जरा बबली साड्या जरा निवडतं 40-50 रुपयावाल्या बघ. चला तुम्ही कंटिन्यू राहा, भेटू आपण नंतर. चाललो का मी? चला चाललो आम्ही. काय दिलं त्या खात्याला? ए चल ना, येत नाही का? तर चाललो आम्ही, आईचे चाललो आम्ही. जाऊ का बाबा? आईच्या चाललो का आम्ही? आला आला. तू नको येऊ, आईच्या तू नको येऊ. हॅपी बर्थडे करायला नाहीत का आईला? बघ मग तू बस साड्या दाखवीत बसा का? तू बस इथं साऱ्या विकीत बस. झोपतेस माझे बरोबर मुतुल साड्यांच्या ना दुवा लावशील म्हणा. चल आईला काय घ्यायची मग? तू नाही घेत का काही आईला? नाही. आई कशी तुला घेतं मग? आई कशी तुला घेतं? गणपतीला, दिवाळीला, अजून कशाला? बड्डेला. मग तू नाही घेत का आईच्या बड्डेला? काय? चला चला. चला चलो. तर आमचं आता गिफ्ट घेऊन झाले आणि आम्ही आता निघतो.
सो गाईज आम्ही गिफ्ट आणि केक वगैरे घेऊन घरी आलो ना. पटापट तयारी करून आता परत आम्ही मोहिली चाललो. बड्डे सेलिब्रेशन कसं होईल काय होईल ते तुम्हाला सगळं आम्ही दाखवू, तर तुम्ही कंटिन्यू राहा. चला तर आता तिकडे गेल्यावरच भेटू. बाय बाय. चलो गाईज, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पुढे अजून धमाल बघायला भेटेल. सो गाईज आता पोचलो आम्ही मोहिलीला. बड्डेची तयारी संध्याकाळी करणार मम्मी बोलतं. आता सामान आणायला चाललं आहे आम्ही मार्केटला. तर आम्ही तिकडून आल्याच्या नंतर भेटू तुम्हाला. सो कंटिन्यू राहा तुम्ही. बघा इकडे बड्डेसाठी स्पेशल मेन्यू बनवले. आज चतुर्थी आहे, स्पेशल चतुर्थी काहीतरी शाकाहारीच असेल. दाखव काय आहे. इथं आपण पनीर चिल्ली बनवलेली आहे आता सुगंध मस्त सुटलेला आहे पनीर चिल्लीचा. आणि इकडे आपला व्हेज पुलाव होतोय. व्हेज पुलाव काय काय टाकलं त्याच्यामध्ये? त्याच्यात सगळ्या भाज्या आहेत, मिक्स भाज्या आहेत. मिक्स भाज्या. सो गाईज आज शाकाहारीवर ताव आहे, बाकी सगळं मांसाहारी उद्या 30% नाही का. चलो तर आता मम्मी पण तयार होऊन आली असेल तर आपण केक कापून घेऊ. काय रे तू सांगतो काय? बर्थडे, हॅपी बर्थडे बाबू आईचा. हॅपी बर्थडे. हां कर. कशा हॅपी बर्थडे करतो? तुला तर खायचाच दिसतं फक्त अशा. चला आता केक काढलेला आहे. आमची मम्मी ब्लॉगिंग करते काय इकडे केकचा नाचधूस केली असती. नाही केक किती पुट्टा आमचा केक. कॅमेरामॅन थोडा हे आहे गाईज, लगेच बंद करी ना का मी, लगेच बंद होईल. कॅमेरामॅन जरा फॉल्टी आहे, थोडं सांभाळून घ्या मला. काय आमच्या पैशाने कॅमेरामॅन ठेवलं नाही का. असं आहे. काय रे तू केक कापतो काय? बर्थडे कोणते आहे बाबू? तुझे आहे का? हा तुम्ही आईला गिफ्ट दिलं का? हा बाबूने काहीच नाही आणलं आईला. गिफ्ट नाही आणलं ना मला. पप्पाने आणले ना आईला. हा पप्पाने आणली ना. पप्पाने आणली साडी, मला आवडली. मुलाने माझ्या पहिलीवर साडी आणली, मला खूप आनंद झाला. मला खूप आवडली साडी. त्याने कशी पण आणली असती तरी मला आवडली असती. बघा आमची मम्मी कशी समजून घेते पहिल्यापासून. आणि साडी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी आणली मम्मीसाठी. तर गाईज यांनी आणली आणि त्यांच्या मुलाची अशी फरमाईश होती की तू लगेचच साडी लाव, बघायची कशी दिसतं. म्हणजे मी फर्स्ट टाइम आणली तर कशी तुझ्यावर दिसतं अशी. ब्लाऊज नंतर वापस दुसरी पण आणू आपण नाही का. सध्या आज बर्थडे आहे तर अर्जंट मध्ये घेऊन आलो. ब्लाऊज नव्हता तरी पण तिने लावली. चला तर आता आपण केक कापून घेऊया. आधी छोटासा केक आणले गाईज. आधी ओवाळून घेऊ नंतर केक कापून घेऊ. या ना. ये रे केक कापाला. गाईज चिल्लर पार्टी आले बघा कशी. चिल्लर हा? पार्टी आली. अरे यो पोऱ्या राहिला. बाबूचा बर्थडे आहे. बाबूचा बर्थडे. भाऊ तुझ्या बर्थडे का? बाबूचा वा birthday. वा. बाबूचा बर्थडे. खाऊ नये बाबा बाबा. फर्स्ट टाइम ओवळायला घेतली. फर्स्ट टाइम नाही, कधी पण ओवळचा बर्थडेला मी फर्स्ट टाइम ओवळला घेतली. असं दादू डोक्यावर असतं ना. बाबूचा का? आता काय करून दे बुवा. बाबा हा. बाबा कर गावातली माझं आशीर्वाद दिला नाही वाटतं. घ्या ना. घ्या आता चला. कुठे चालले तुम्ही नक्की? घ्या ना आता. कॅन्डल यायला बा ना स्पार्कल. किती वाजता काय 12 वाजता का बरं आता. नाही आम्हाला टाइम होईल ना जायला. तो पण आधीच बर्थडे करतो. आधीच बर्थडे घ्या ना पेटवा ना स्पार्कल. ये माचीस तिथंच आहे बा. माणसं या नाही. तिथं ठेवा वरती. द्यावा कुठे गेला? नाराज झाले. काय माहिती काय झाले ना. चला सुरी घ्या आई. तो कुंकुमच पहिले. मला कसं काय दिसत किती झाले. चला घ्या. पुढे घ्या. पुढे सारखं आई थोडासा. ओके चलो स्टार्ट करो. घेतली तो
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. केक पण बघा तर तू तिला मोदकांचाच केक आणले रे. आज चतुर्थी आहे ना, बरोबर. मोदक गावसून आणले. तो मोदक घेतला बाबूने काय. अरे तुने आईला भरवायचा का तुने आधीच खायचा? हा, बाबू तोंड वाचून राहतो. बाबू तोंड वाचून राहतो त्या काव मला भरवतात. आज मजा आहे बाबूची. जा रे दारू, जा 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 दोघं पण जा जा. बिस्किट पुरा आणले का? बिस्किट पुरा लागतं का? अरे जा मानसी. बसा खाली. मानसी उद्या चालेल वाटतं, एवढं टाइमपास करत. चार चार. बाबूला काय झाले, एवढं दुःख झाले बाबूला. बाबू दुःख झाले तुला? बाबूने मारणारा केक खाल्ला, दुःख झाले करून. गाईज आम्ही सगळी जण आता जेवायला बसले. या काय जेवायला आज रेसिपी दाखवली कारण ब्लॉग जाम मोठा झाला असता म्हणून. हा, या तुम्ही जेवायला. मग रिव्ह्यू देता का? पण आम्ही नेक्स्ट टाइम परत ही रेसिपी बनवल्यावर तुम्हाला दाखवू. रिव्ह्यू देता का? रिव्ह्यू देतो ना. चिल्ली भात, पुलाव भात काय नाही तर तुम्ही खिचडी भात बी बोलायला बसलेत. एक नंबर झाले चिल्ली पण. हा ना, आणि पुलाव पण मस्त. तो बघ कसा फिरते तिकडे, जेवायचं नाही वाटतं त्याला. इकडे पुलाव काय पुलाव. चल इकडं. पुलाव आहे म्हणजे पुलाव बसून खायचं असं ना. नदीवर झालं न्याना मग न्याना पुलाव. अहो ये पुलाव बसून खावे. तोऱ्यावर खिचडी भात बी बोलायला बसलेत. हो ना, हो ना. खिचडी भात सारखंच असतं ना. जेवा गपचूक आता. जेवायचे. ए चल. तो तसाच गोल गोल फिरतो. काय काय ये ना इकडे जेवायला. ये तो भात खात का? ये हे जेव्हा पटापट फिरजायचे बाबा. चला बाबा, माझा बी मी मारून घेतलेला आहे जेवता होता.